श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, 28 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान केंद्र सरकारद्वारे दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि नागरिकांमध्ये या सप्ताहाबद्दल जनजागृती व्हावी तसे नियोजन केले जाते. या दक्षता जनजागृती सप्ताहाचा उद्देश काय आणि या दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये सरकारद्वारे आणि नागरिकांद्वारे कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जाव्यात याविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहे श्री योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, अँटी करेक्शन ब्युरो, जळगाव. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, मी आता सांगितलंच आहे की 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन केलं जातं. तर सप्ताह राबवण्याचा उद्देश काय? शासनाच्या आदेशाप्रमाणे दिनांक 28/10/2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह हा सर्व राज्यभरात साजरा केला जात आहे. याच्यामध्ये लोकसेवकाकडनं जे लोकसेवक आहेत त्यांच्याकडनं भ्रष्टाचार होत असल्याच्या वारंवार तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होतात. बरोबर. अशा तक्रारीमुळे भ्रष्टाचार होत आहे, कामावर खूप परिणाम होतो आहे किंवा गरिबांवर अन्याय होत आहे किंवा ज्यांचे मेरिटप्रमाणे काम होत नाही आहेत, अशा गोष्टी होऊ नये यासाठी भ्रष्टाचारामुळे राष्ट्राची प्रगती ही खंडते किंवा पूर्ण होत नाही, राष्ट्राची प्रगती होत नाही, म्हणून भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा घालावा यासाठी अशा भ्रष्टाचार विरोधी योजनांचे आयोजन केले जातं. त्याप्रमाणे 31 ऑक्टोबर ही श्री वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्या जयंती निमित्ताने असा त्यांचा हा सप्ताह दरवर्षी आयोजित केला जातो. बरं सर, हा सप्ताह राबवताना कुठले उपक्रम राबवले जातात? याच्यामध्ये सर प्रामुख्याने नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेणे, नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणे, जेणेकरून त्यांना या कार्यक्रमाबद्दल जास्तीत जास्त माहिती होईल, भ्रष्टाचार करणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार करता येईल यासाठी पथनाट्य घेणे, प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये या संदर्भातले पोस्टर्स लावणे, फलक लावणे, बॅनर्स लावणे, ठिकठिकाणी कार्यक्रम घेणे. आता समजा महिला बचत गट आहे, त्याच्यामध्ये एका बचत गटमध्ये 1500-1600 महिला असतात, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करतोय, त्यांच्याशी आम्ही बैठक घेतोय. लोकांचा जास्तीत जास्त संपर्क असतो तो तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे आम्ही त्या कार्यालयामध्ये आमचा वॉच असतो, आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही त्या कार्यालयांमध्ये सर्व ठिकाणी पोस्टर्स लावलेले आहेत, आमचे क्रमांक दिलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना आमचे क्रमांक सहज उपलब्ध होतील आणि त्यांना कोणत्याही वेळेस तक्रार करता येऊ शकेल. बरं, हा सप्ताह राबवताना एवढे सारे उपक्रम राबवले जातात शासनातर्फे, तर यामध्ये लोकांचा सहभाग कसा? सगळ्यात महत्त्वाचं जनजागृती करणे हा आमचा मूळ उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. परंतु शहरी भागामध्ये बऱ्यापैकी लोक शिक्षित आहेत, त्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे कुठे संपर्क साधावा, कसा संपर्क साधावा. परंतु ग्रामीण भाग, जळगाव शहर जरी सोडलं तरी इतर भागात एवढी जनजागृती झालेली दिसत नाहीये. तर खेडेगाव आहेत, तालुका स्तरावर आहेत, तिथं जास्तीत जास्त नागरिक गावाकडून आलेले आहेत आणि त्यांचे कामही तालुका स्तरावर प्रलंबित असतात. तर त्यांचा आम्ही जे ऑब्झर्वेशन केलं आहे गेल्या 2 महिने मी आल्यापासून, तर त्यांना असं वाटतंय की सरकारी पंचायत समिती असो, तहसील ऑफिस असो, प्रांत ऑफिस असो, अन्य कोणतं डिपार्टमेंट असो, त्यांचा असा समज झाला आहे की पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. त्या भाऊसाहेबाला 100, 200, 500 रुपये द्यायचे, आम्ही तो भाऊसाहेब सर्व काम करून देतो, ही त्यांची धारणा झालेली आहे. बरोबर. ऍक्च्युली ती चुकीची धारणा आहे. आणि मी जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतो ग्रामीण भागातील, खेडेगावात, तर त्यांना हे माहिती पण नव्हतं की तक्रार त्यांना करता येते किंवा काय, की ह्या गोष्टीबाबत आमची 100% जबाबदारी आहेच. परंतु जे बांधव आपले शिकलेले आहेत, त्यांचे कोणी नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांनी देखील ग्रामीण भागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना देखील मार्गदर्शन करावे की जो कोणी शासकीय लोकसेवक, कर्मचारी, अधिकारी आपल्या काम करण्यासाठी पैसे मागत असेल किंवा काम केलेले आहे त्याचा मोबदला म्हणून पैसे मागत असेल, लाच मागत असेल, तर हे त्यांना आपण देखील कळवलं पाहिजे. जी प्रत्येक सुशिक्षित नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी, त्यांच्या गावाचे जे नागरिक आहेत त्यांना देखील याबाबत जास्तीत जास्त माहिती द्यावी की आपल्याला त्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध जो लाच मागत असेल त्यांच्या विरुद्ध तक्रार करता येते. बरं सर, लाच याचे काही प्रकार आहे का? म्हणजे लाच या गोष्टीमध्ये कुठला समावेश केला जातो? जसा पैशांचा समावेश केला जातो तसं इतर कुठल्या गोष्टी आहेत? तर समजा आता पैशाचं आपण तर सर्वकडे तर पैसे देतात हे नागरिकांना माहिती आहे. बरोबर. परंतु समजा एखादी भेटवस्तू, आता काही वेळेस असं आमच्या लक्षात आलंय की कोणी परफ्यूम मागतं, बरोबर, कोणी घड्याळ मागतं, हा सुद्धा लाचेचाच प्रकार आहे. किंवा काही वेळेस महिला ज्या तक्रारदार असतात किंवा काही पुरुष त्यांच्याकडनं शारीरिक सुखाची अपेक्षा करतात, ही सुद्धा एक लाचच आहे. बरं.
तो विनयभंग वगैरे ते IPC कायदे ते वेगळे आहेत नवीन कायद्याप्रमाणे, परंतु ते लाचेमध्ये सुद्धा येतात. तर असे देखील प्रकार घडलेले आहेत. म्हणून कोणत्याही शासकीय महिला असतील किंवा कोणत्याही इतर महिला असतील, त्यांना जरी अशा प्रकार त्यांच्याशी होत असतील तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता आमच्याशी संपर्क साधू शकतात. बरं सर, तुम्ही सांगितलंच आहे की तुम्ही विविध उपक्रम राबवून नागरिकांपर्यंत पोहोचता आणि त्यांना याबद्दल माहिती देता. पण एखाद्या नागरिकाला तक्रार करायची आहे तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचावं यासाठी काही नंबर आहे का किंवा काही वेबसाईट वगैरे निर्माण केलेले आहेत का? तक्रार कशी करावी याचं स्वरूप सांगा. तर आमच्याकडे तक्रार करायचे 3 प्रकार आहेत. एक 1064 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे. हा आपण लावला की स्थानिक जिल्ह्यामध्ये आपण ज्या जिल्ह्यात उभे आहोत, ज्या जिल्ह्यात आहोत त्या स्थानिक जिल्ह्यामध्ये हा नंबर लागतो 1064 म्हणजे 1064. दुसरा नंबर जो प्रत्येक युनिट प्रमुख असतात, जसं मी आहे, तर माझा मोबाईल क्रमांक आहे 9702433131. एक नंतर वेबसाईट आहे महाराष्ट्र ACBची जी वेबसाईट आहे, आपण त्याच्यावर सुद्धा तक्रार करू शकतात. आणि एक पर्सनली जे जळगाव आमच्या मुख्य कार्यालय आहे जळगाव जिल्ह्यात, कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये आहे, तिथे प्रत्यक्ष येऊन देखील समक्ष येऊन देखील तक्रार करू शकतात. तक्रार करताना आम्ही जे तक्रार करतायत त्यांचं नाव आणि पद जे काही असेल ते पूर्ण गोपनीय ठेवतो. त्यांना आम्ही कुठेही पिक्चरमध्ये येऊ देत नाही. आणि आमच्या कामाबाबत जेव्हा आम्ही काम करतो याच्यामध्ये खूप गोपनीयता ठेवली जाते. हे आमच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला माहिती नसतं की साहेब काय करतायत, म्हणजे एवढी गोपनीयता ठेवली जाते. 2 किंवा 3 कर्मचाऱ्यांना हे माहिती असतं की काय प्रकार चालला आहे किंवा कोणतं गोपनीय काम चाललं आहे. आणि हे काम संपल्यावर सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांनी कुठे कोणाला काय सांगू नये म्हणून याबद्दल त्यांना देखील वॉर्निंग दिलेली असते. म्हणून आमचं काम अतिशय गोपनीय असतं. एकदा आमच्याकडे आलात की तुमचं नाव गुप्त ठेवलं जातं. तक्रार दिल्यानंतर आम्ही ते पडताळणी करतो, व्हेरीफाय करतो. खरोखर जर लाचेची मागणी होत असेल तर आम्ही त्याचा सापळा वाजवतो आणि त्याप्रमाणे कारवाई करतो. जर तक्रारदार यांचं काम प्रलंबित असेल आणि त्याचं काम लवकर करावा किंवा त्यांचं काम मेरिटवर करावं म्हणून आम्ही संबंधित विभाग प्रमुखांना विनंती करत असतो की तक्रारदारांचं असं काम प्रलंबित आहे, ते सर्व व्हॅलिड आहे, सर्व तुम्ही ते मेरिटप्रमाणे लवकरात लवकर पूर्ण करा म्हणून आम्ही त्यांना विनंती देखील करतो आणि ते त्यांचं काम मेरिटप्रमाणे पूर्ण करून देखील देतात. सर, तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवलं जातं, तरी पण कुठं असं जाणवलं जातं की लोकांमध्ये भीती आहे की मी तक्रार केल्यानंतर माझं काम होणार नाही किंवा माझ्यावर वेगळ्या पद्धतीचा काहीतरी दबाव येईल, अशी भीती आहे. हो, अगदी बरोबर. तर नागरिकांमध्ये हा मोठ्या प्रमाणात समज आहे की मी जर तक्रार केली तर आम्हाला त्रास होईल, हे होईल. तर मी पुन्हा आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही एकदा तक्रार केली की तुमचं संरक्षण करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, ही माननीय न्यायालयांची जबाबदारी आहे. तुम्ही साक्षीदार आहात, साक्षीदारांना संरक्षण देणं हे पोलिसांचं काम आहे आणि माननीय न्यायालयांचं सुद्धा काम आहे. त्यासाठी आपण मनात कोणतीही भीती बाळगू नये किंवा आपल्याला कोणताही त्रास होत नाही किंवा आपलं कोणतंही काम प्रलंबित राहू देत नाहीत किंवा तुम्हाला त्रास होईल, तुमचं काम होणार नाही, तर असं काही प्रकार होत नाही. तुमचं काम जे असतं ते आम्ही मेरिटप्रमाणे पूर्ण करायला लावतो. आम्ही त्यांना विनंती करतो की ते मेरिटप्रमाणे आहे ते त्यांचं काम करून द्या. आणि तुम्हाला नागरिकांना असं वाटतं की मला कोर्टात फिरायला मारावं लागतील, हे असं काही नसतं. जे आपल्या संविधानामध्ये आहे, जे कायद्यामध्ये, फक्त एक न्यायालयात एकदा साक्ष होते, त्याच्यामध्ये आपल्या बाजूने सरकारी वकील असतात, कोर्ट असतात, पोलीस असतात, सर्वजण हे तक्रारदारासाठी राबत असतात. म्हणून तक्रारदारांनी कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नये. हा दक्षता जनजागृती सप्ताह राबवला जातो. यामध्ये तर बरेच प्रकरणं तुम्ही सॉल्व्ह केल्या जातात, पण नागरिकांची तक्रार करण्याचं प्रमाण, यामध्ये नागरिकांचा सहभाग कसा आहे आणि प्रकरणं सोडवल्याचं प्रमाण कसं आहे? ऍक्च्युअली जळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे. जवळपास 15 तालुके आहेत. तर रोजच्या कमीत कमी 3-4 तक्रारी तरी पाहिजेत. परंतु तरी देखील लोकांमध्ये एवढा अवेअरनेस नाही. कारण की जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला जातो, जेव्हा आम्ही वैयक्तिक पडताळणी करतो, तेव्हा ते तर जाऊ द्या ना भाऊसाहेब, मला काय 200 रुपये द्यायचे आहेत, 200 रुपयात मी कुठे एवढं करू. पण हे ते लोक विचार करत नाही की हे तुमच्याकडनं 200 रुपये आहेत आणि असे 500 लोक जर आले तर पत्रकाराकडून 200 रुपये घेतले तर ते रक्कम खूप मोठी होते. तुमच्यासाठी 200 रुपये ही रक्कम नाही आहे, परंतु ती त्याला सवय पण लागते आणि जो 200 रुपये देखील देऊ शकत नाही, तर त्याच्याकडनं देखील लोकसेवक पैशांची अपेक्षा करतात आणि जो पैसे देऊ शकत नाही त्याचं काम असंच प्रलंबित राहतं. असे आमचे अनुभव आलेले आहेत, असं आजपर्यंत आम्हाला समजलेलं आहे. म्हणून प्रश्न पैशांचा नाही आहे. लाच 100 रुपयाची असो की 10 लाखाची असो, पण ती लाच आहे. त्यामुळे काय होतं की जे खरोखर पैसे देऊ शकत नाहीत त्या लोकांना खरोखर त्रास होतो, त्यांचे कामं होत नाही, त्यांना खूप फिरावं लागतं. असं तुम्ही प्रत्येक कार्यालयात जाऊन सहजासहजी काम होतं. नागरिकांमध्ये तर अशीच धारणा आहे
की आम्ही गेलो आणि आमचं काम झालं हं. असं कोणत्याच कार्यालयात होत नाही. बरोबर. किंवा आम्हाला 1-2 फेऱ्या तरी मारावं लागतात. हं. आम्हाला तेवढं चक्कर आता बरेचसे लोक गावावरनं जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, तर ते लोकसेवकांनाही काही मर्यादा आहेत. त्यांनाही त्यांचं ते पुटअप करणं म्हणजे त्यांनाही त्यांचे चॅनल आहे, थ्रू चॅनल आहे. लोकसेवकांनी पण हे गोष्ट करू नये किंवा यांची मानसिकता काही बदलण्यासाठी काही उपाययोजना आहे का आपल्या कार्यालयामार्फत? जेव्हा आम्ही एखादी सापळा कारवाई करतो हां. त्यावेळेस आम्ही त्याला मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी देतो. त्याचा उद्देश असा असतो की नागरिकांनी समजतं की अशी कारवाई होऊ शकते बरोबर. आणि लोकसेवकही समजतात की अरे बाबा अशी आपण केलं तर अशी कारवाई होते. बरोबर. किंवा ज्यांनी जास्त अपसंपदा कमवली असेल, उत्पन्नापेक्षा जास्त कमवले असेल, तर भविष्यात असं होतं की त्यांच्या कुटुंबियांवर पण गुन्हा दाखल होतो, कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणून प्रत्येक लोकसेवकाने देखील लाच घेण्यापूर्वी खूप विचार करावा की याचा परिणाम शेवटी हा वाईटच आहे. बरोबर. सर, सोडवलेल्या प्रकरणापैकी आतापर्यंत काही सुखद प्रकरण आहे एखादं? हां, तर मी तुम्हाला आता हल्लीच सांगतो, पारोडा पंचायत समितीमध्ये आम्ही एका महिन्यात 2 ट्रॅप केले. बरं. पहिला जो ट्रॅप होता 20 नोव्हेंबरचा, त्याच्यामध्ये आम्ही एक ग्रामविस्तार अधिकारी आणि 2 क्लार्क लोकांना 1 लाख रुपयाची लाच घेताना पकडलेलं आहे. बरं. त्याच दरम्यान जेव्हा आम्ही त्या परिसरात थांबलो होतो तेव्हा आणखी एक तक्रारदार आले की त्यांनी सांगितले की सर माझ्याकडनं BDO आणि त्यांचे कर्मचारी हे लाच रक्कम मागण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी आमच्याकडे 2% प्रमाणे 2 लाख मागत आहेत. मग त्याप्रमाणे देखील आम्ही ते पडताळणी केली. त्याच्यामध्ये BDO, 2 ग्रामविस्तार अधिकारी आणि 2 क्लार्क असे 5 कर्मचाऱ्यांविरुद्ध आम्ही गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये आम्ही 8 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत पारोडा पंचायत समितीमध्ये. तर पारोडा परिसरात जेव्हा आम्ही ही कारवाई करत होतो त्यावेळेस एक सांगावं असं वाटतं की एक भिल्ल समाजाची अपंग महिला जी ऑलरेडी विधवा आहे, ती ज्येष्ठ नागरिक आहे, अबाउट 60 इयर्स आहे, तिला पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेमधून घरकुल मंजूर करण्यासाठी तिच्याकडे 10,000ची मागणी केली होती आणि त्या बिचाराने ते 10,000 दिलं पण होते. पण जेव्हा तिने आम्हाला ही गोष्ट सांगितली तेव्हा तिचा जो तळतळाट बघितला आम्ही, तिच्या डोळ्यात जे अश्रू बघितले, तिचा जो आम्ही उद्वेग पाहिला की खरोखर काही वेळेस लोकसेवक अतिशय त्यांची पायरी सोडतात आणि ते विधवा आणि अपंग महिला देखील त्यांच्याकडनं पैशांची अपेक्षा करतात. यासारखी दुसरी दुःखद गोष्ट कोणतीही नाही आहे. बरोबर सर, या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच देणाऱ्या घेणाऱ्यांवर त्याचा परिणाम होईलच. पुन्हा एकदा तक्रारदार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला दूरध्वनी क्रमांक आहे तो आपल्या श्रोत्यांना सांगा. तर आमचा 1064 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे. बरोबर. हा 24 तास कार्यरत आहे, आपण कधीही तक्रार करू शकतात. आणि दुसरा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 9702433131 970 24 33 131. हा माझा पर्सनल नंबर आहे. मी 24 तास चालू ठेवतो. आपण मला कधीही कॉल केलात तरी मी आपल्याला तात्काळ रिस्पॉन्स देईल. धन्यवाद सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दक्षता जनजागृती सप्ताह याबद्दल आमच्या श्रोत्यांना योग्य अशी माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आणि आपणही मला बोलायची संधी दिली. मी जास्तीत जास्त या माध्यमातून मी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचलो, याबद्दल मी आकाशवाणी केंद्र जळगाव यांचे खूप खूप आभार आहोत. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, 28 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान केंद्र सरकारद्वारे दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि नागरिकांमध्ये या सप्ताहाबद्दल जनजागृती व्हावी